ज्ञान विचारत जा तू काय करत जा की तू हरवत जा 2-3 महिन्यात परत तुला आठवण झाली मग मला तू सांगत जा हे इकडं विचारा ते तिकडं विचारा मग नंतर सांगायचं हे काय सारवायची गरज होती चांगलंच होतं आता ओलगार तिथंच कशी बसली पाठावर भूक 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 नुसतं अशी भूक लागली आम्हाला नुसतं पोटात आग उठायली रोहन तू का तसलं आणतो दुकानातलं आणि तू आणतो ती आणतो तिला पण घेऊन देतो तिच्याकडे होते म्हणून मग तू तसलं घेऊन देतो काय कुरकुरे तर मेन वाट लावत्यात एवढे आजारी कुरकुरेमुळे तर पडले गप जरा हे करते कशाला खाते हा हो काका काय म्हणतात इकडे बघ काका काय बोलतात कशाला कुरकुरे खाते तुला आता लय मारतो असं म्हणतात आता कशी करणार सॉरी म्हण आता नाही आणत म्हण एवढं खाते पुन्हा नाही आणत आणायचं नाही आणायचं नाही तसलं खायचं नाही हा लय मारल मी काका मारते आत्या मारते पैसा 100 रुपये दाखव कुणी दिले यामध्ये निघाले मला देते का खर्चायला 10-20 रुपये दे की बिलकुल देत नाही हे असलं काही तिला खाऊ घातलं नाही ना तर बरोबर ती भात भाकर भाजी काय पण खाते हे असलं देता तुम्ही मग ते पोट त्याचं थोडंसं भरल्यागत होतं ना ते पौष्टिक ना काय झालं नाहीतर मग पार्ले डॉक्टर तर बोलतात सरळ सरळ पार्ले बिलकुल द्यायचे नाही डॉक्टर मारत्यात पोटात इंजेक्शन देतात पोट फाडत्यात असं पोट फाडत्यात ट्रुक असं ट्रुक कशी करणार आता मग खाऊ नको हा एवढं खा लास्ट हा डॉक्टरला सांगत डॉक्टर मी खात नाही असं मी नाही खाता अशी म्हणते डॉक्टर ओळखतात की पोट फाडताना पोट फाडू देत नाही का तू काय म्हणणार डॉक्टरांना तू काय दाखव म्हणती त्याला दाखव र तिला इकडे तो पाईप का गळ्यात तर टाकून फिर ठेव की तिथंच खाली काय आहे पूजा ते हा काय पण उग तिला त्याला तू सांगते काय तसलं काय गळ्यात पाईप घालून फिरायला तो कुठल्या काय सगळी आणलेली ती घरात ठेवली ती ना आपलं इथं 100 गाड्यावरनं जाते त्यांना कळत जवळ तवा गोळा करून ठेवायचा असतो लय म्हणजे लय भूक लागली मला आधी भाकरी करायच्या होत्या दाखव तोंड तुझं तोंड दाखव थांब म्हणलं तर अरे तोंड दाखव ना हात काढ पुढून काय झालंय हे आणि डोकं फुटलेलं कसं केलंय सगळं काय तुझं अवतार काय तुझ्यात काय हे नाही राहिलं आता बुद्धी गेली तुझी भ्रष्ट झाली अभ्यास पण विसरला असेल सगळं असं आहे बरं थांब समोर मी असं येतो 12चा पाडा म्हण बरं तुला किती 16 पर्यंत पाठ झालते तुला 16 का 17 12 2 24 12 36 12 4 12 12 24 13 स्पष्ट बोल तिकडं कुठं पळतोय म्हणलं की काय मला 16चा 16चा सांग बर थोडं 14चा 14चा
14चा 14 ते तिकडं कुठं पळतो माझं डोकं दुखायलंय. पातेल्यानं पाणी प्यायलं ग्लास संपल्यात बघ घरातले तेवढं पाणी पातीलं भर पे म्हैस पेती तसं सरक बघायला तू तर काय तुझं हाय काय तुझं रूपन काय तू घालून ढिरी आबावते. ढेरी आबा तो ढेरी आबाचं लय बघू बघू तुम्हाला ढेरी आबा आठवतंय काय म्हणतंय ते आत्ताच जेवलंय कसं म्हणतंय आता चपाती खाऊन आलोय की. तरी पण लय भूक लागली आत्ताच जेवलंय तरी पण भूक लागली चपाती पुसून खाऊन आलो पाणी ते तुझी आई कशी लय मोठा खातीन म्हणते बघ आताच जेवले मी लय भूक लागली तसं आहे ते ढेरी आबा ढेरी हवा खाऊन खाऊन कुजले आता पुढच्या महिन्यातल्या किती तारखेला हा 13 वर्ष पूर्ण होत्यात लग्नाला 3 तारीखला 3 जून 2013 ला लग्न झाले म्हणजे या 3 जूनला 13 वर्ष पूर्ण होत्यात 14 वर्ष चालू होते त्या 13 वर्षात सगळं माझं आयुष्याची वाट लावली आहे ना काय रे देवा ते 13 वर्ष मागणं जावं मी रिपीट लग्न फिग्न काहीच करणार नाही बाबा मी म्हणणार नाही शाळा शिकणार आहे मी नाही करत असं म्हणणार कुठं तर पळून जाणार शाळा शिकण्यासाठी पण लग्न नाही करणार पण लग्न नाही केलं तिथं जावं खरंच परत रिपीट ती वेळ परत यावी म्हणणार नाही मला लग्न नाही करायचं काय आयुष्यमध्ये राहणार एकटा निवांत शाळा शिकणार लयच म्हणजे लय शिकणार नोकरी फिकरीला लागणार मस्तपैकी लागलेली नोकरी जाऊ दे माझं लेकरू सुखी राहिलं मला बस लागलेली नोकरी सोडलं लेकरू वाचवणं मला गरजेचं होतं ती नोकरी मला गरजेची नव्हती काय करू तशा नोकरीला मला जॉईन व्हायचं होतं त्याच वेळेस रोहनचं ऑपरेशन होतं म्हणून मी नाही गेलो हे काळ्या लय काळा पडलाय तू लय काळ्या टाकल्या नुसतं रडच करतोय नुसतं रडकुंडीला येतोय ते तोंड सुजलंय ग लय दुखायलंय त्याचं तोंड इकडे ये बघायला लागले बघ मोबाईल मध्ये आजचा दिवस बघू दा ए श्रावणी हाय कर हिची तब्येत सुधारली का नाही आता माग खराब झाली ती आता सुधारली तिथं जाऊन हाय करती होय तू नकट्या